नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर गाईज, आज मी जामून शॉर्ट्स ट्राय करणार आहे, कारण मी खूप वेळा बाजारमध्ये वगैरे दुकानात जाऊन खूप वेळा पिलेला आहे, कारण मला खूप आवडतात जामून शॉर्ट्स. म्हटलं आता जामूनचं सीझन चालू झालेलं आहे, तर आपण घरातच ट्राय करून बघूया. चला तर मग मी जामून आणलेले होते काल, आणि ते मी ओव्हरनाईट फ्रीझरमध्ये फ्रीज होण्यासाठी ठेवलेले पॅक करून. तर मी आता हे काढत आहे दुसऱ्या दिवशी सकाळी. तर आता आपण जामून काढून घेऊन त्यातल्या बिया काढून सोलून घेऊया. तर गाईज, हे जवळपास अर्धा किलो जामून आहेत. पाणी घालून थोडंसं मीठ घालून धुवून घ्यायचं चांगलं, म्हणजे त्याचा चिक वगैरे लागला असेल तर निघून जातो. आता हे व्यवस्थित धुवून झालेले आहेत. आता बिया काढून घेऊया. हे जामूनमधून बी काढायचं काम सगळ्यात बोरिंग आहे गाईज. चाकूने एक एक सिंगल जामून घेऊन सोलण्यासाठी खूप वेळ लागत होता. तोपर्यंत माझ्या डोक्यात एक आयडिया आली. तर मी असं टोपण लावून भांडं जोरात असं हलवलं, त्यामुळे सगळे जामून मऊ पडले, आणि आपण आता ह्याला स्मॅश करून काढू शकतो बी बाहेर. हे बघा, त्याच्या आधी हात स्वच्छ धुवून घ्या. हे बघा, लगेच बी निघतं स्मॅश केल्यावर. आणि आता हे पण हे बी साईडला ठेवूया. ते पण शेवटी एकत्र त्यातला पण गर काढून घेता येतो आपल्याला. तर बघू शकता गाईज, इथे मी अशा प्रकारे सगळा पल्प काढून घेतलेला आहे एक साईडला, आणि बिया एक साईडला केलेल्या आहेत. तर या बिया थोड्याशा पाण्यात मी धुवून घेतल्या आहेत, त्याला जो राहिलेला पल्प आहे तो निघण्यासाठी. तर आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करताना हे पाणी वापरू शकतो. सगळ्यात पहिला मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 ते 4 चमचे साखर घ्यायची आहे, आणि त्याची मी पावडर करून घेत आहे. साखरची पावडर झाल्यानंतर आपण यामध्ये जामूनचा पल्प घालायचा आहे. व्यवस्थित मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे. कन्सिस्टन्सी बघू शकताय तुम्ही, अशा पद्धतीने ठेवायची आहे. जास्त पण पातळ करू नका, नाहीतर पिण्यासाठी मज्जा येणार नाही. त्यानंतर भांड्यावर चाळण ठेवून आपल्याला ते सगळं ज्यूस गाळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचा टेक्स्चर आपल्याला स्मूथ मिळेल. गाळायची स्टेप तुम्ही स्किप पण करू शकताय, डायरेक्ट पिलात तरी काही हरकत नाही. गाळून झाल्यावर बघू शकताय तुम्ही किती क्रीमी आणि स्मूथ टेक्स्चर आलेलं आहे. चला मग आता ग्लासमध्ये सर्व करायची तयारी करूया. तर एका प्लेटमध्ये 1 चमचा चटणी आणि अर्धा चमचा मीठ घेऊन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, आणि प्लेटमध्ये असं व्यवस्थित पसरवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक अर्धा लिंबू घ्यायचा आहे, त्याच्या बिया काढून घ्यायच्या आहेत, आणि थोडंसं असं स्क्वीज करायचं आहे त्याचा रस बाहेर येण्यासाठी. त्यानंतर एक ग्लास घ्यायचा, आणि हा लिंबू ग्लासच्या काट्याला असा लावायचा. लिंबू लावून झाल्यावर तो ग्लास असा चटणी मिठामध्ये डीप करायचा, जेणेकरून व्यवस्थित कोटिंग बसेल ग्लासच्या काटाला, आणि आपल्याला ज्यूस पिताना चटपटीत असं मस्त ज्यूस लागेल. बघू शकताय तुम्ही किती छान कोटिंग झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये ज्यूस ओतूया. फायनली गाईज, जामून शॉट रेडी झालेला आहे. चला आता आपण ह्याला टेस्ट करून बघूया. सेम टू सेम गाईज, सेम टू सेम टेस्ट झालेली आहे. तर आता घरात मी एकदम मन भरून, एवढा मोठा ग्लास भरून, पोट भरून जामून शॉट्स पिणार आहे. बाहेर एकदम एवढूसू देतात छोट्याशा ग्लासमधून. तर आता मी हे पोट भरून पिणार आहे. तुम्ही देखील बनवून ट्राय करा आणि एन्जॉय करा या ज्यूसला. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, आणि लाईक शेअर करायला पण विसरू नका. चिअर्स.